हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो गावाला म्हणजे काळसुरी, तिथं आलेलो. दिव्यागर कोकणच्या इथे काळसुरी आहे, तर तिथं आलेलो. पण मी पूर्ण चालत आलोय वारळपर्यंत. काळसुरी टू वारळ चालत दत्तगुरूंच्या मंदिरात. तर तुम्हाला दिसते. चला आपण बघू दत्तगुरूंच्या मंदिरात काय आहे. हे बघू शकते, इथं कासव आहे. इथून पावसाळ्यात या तोंडातून पाणी येतं गायचं. इथं गुरूंचे पाय आहेत, दत्तगुरूंचे. इथं खूप पाय आहे. अजून एक मंदिर, इथं अजून एक मंदिर आहे. इथं ठीक आहे, तर आम्ही परत निघालो घरी. आता चाललो. आता इथं इकडची स्टोरी काय होती, एक माणूस होता, तो इथं आलेला. वरती आहे दगड, तिथे लिहिलेली आहे काय स्टोरी लिहिली मोठी आहे. हां, तर ऐक, एक माणूस होता, तर इथं पाय पडायला लागलेला. तर अचानक श्री दत्तगुरूंनी त्याला पाय नाही पडायला आलं ना, डोंगर होता. डोंगर, पहिले इथं डोंगर होता, म्हणजे मंदिर वगैरे नव्हतं. इथं फिरायला आलेला डोंगरला. काय आला, तो फिरायला आला. अचानक त्याच्यासमोर श्री दत्तगुरू आले, तर प्रकट झाले. तर त्याला वाटलं की हे भूताची अशी, म्हणजे भूत वगैरे असेल. सगळ्यांनी इग्नोर केलं. तर परत शेतातली एक बाई होती, ती इकडे तिकडे जा, दाखव व्हिडिओ मध्ये. इथे या, मी सांगतो. थांबा, मी तुम्हाला दाखवतो स्टोरी काय आहे. इथून पूर्ण धबधबा, इथं शांत पूर्ण. पर्यटक येतात. मग इथे पण जात असतील ना पोहायला, अशी इथे उभं. इथं पोहायला नुसतं जाता नाही, इथं पूर्ण नदी अशी भरत जाते. आणि तिथं अजून एक तुम्हाला दाखवतो. थांबा.